नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठ 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बहुतांश जो प्रदेश होता तो अहमदनगरचा निजामशहा, विजापूरचा आदिलशहा यांच्याच ताब्यात होता. कारण या दोन शाही खूप प्रभावशाली अशा होत्या. मुघलांच्या खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. मुघल हे खानदेशात प्रवेश केलेले होते. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते, उद्दिष्ट होते. आणि दक्षिणेमध्ये आपला राज्यविस्तार घडवून आणण्याच्या हेतूने कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या ज्या होत्या, या काळात युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच या सत्तांमधील सागरी स्पर्धा तीव्र होत होत्या. संघर्ष निर्माण झालेला होता. व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागलेली होती. स्पर्धा निर्माण झालेली होती. पश्चिम किनारपट्टीवर गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केलेले होते. तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात चंचू प्रवेश केलेला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आणि स्वतःला सुरक्षित ठेवत होत्या. जमेल तेवढं वर्चस्व निर्माण करत होत्या. संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता होती. त्या काळातला महाराष्ट्रातल्या लोकांना या अस्थिरतेचा खूप प्रमाणात त्रास सहन करावा लागला. असुरक्षितता होती. असुरक्षिततेमुळे निर्माण झालेली जी परिस्थिती होती ती महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. युरोपामध्ये वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असं त्यांना नाव दिलेलं होतं. शिवपूर्व काळामध्ये लोकवस्ती, प्रजा, राज्यकर्ते यांच्यामधले दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी होते. अधिकारी नंतर बाजारपेठा, कारागीर असे सगळे समाजाचे स्वरूप होते. मुलांनो, गाव म्हणजे मौजा. गावाला मौजा असं म्हटलं जात असे. कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख तुम्हाला हळूहळू करून देणार आहोत या पाठामध्ये. कसबा कशाला म्हणतात तर सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणतात. मौजा कशाला म्हणतात तर लहान गावाला मौजा असं म्हटलं जातं. म्हणजे आज तुम्ही मौजा म्हणजे खेड्याला मौजा म्हणायचे पूर्वी आणि तालुक्याला कसबा म्हणायचे. हे तुमच्या हळूहळू लक्षात येईल. गाव, मौजा. बहुतेक लोक गावामध्येच राहत असत. गावाला मौजा म्हणायचे. पाटील हा गावाचा प्रमुख असे. पाटील हा गावचा प्रमुख होता आणि लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणलेली होती. यासाठी तो प्रयत्न करीत असे. काही तंटावखेडाव झाला तर ते सोडवण्याचं कार्य पाटीलांना करावे लागे. शांतता निर्माण करण्याचं काम पाटील करत असत. या कामात त्यांना कुलकर्णीसुद्धा मदत करते. कुलकर्णी हे दप्तर सांभाळण्याचं कार्य करत असत. जमा खर्च याची नोंद कुलकर्णी हे ठेवत असत. गावामध्ये निरनिराळे कारागीर असायचे. या कारागिरांकडे व्यवसायासंबंधीचे काही अधिकार, हक्क दिलेले होते आणि ते सगळे अधिकार, हक्क वंश परंपरेने चालत आलेले होते. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळायचा. त्याला बलूत म्हणायचे. शेतातील उत्पन्नाचा वाटा जो दिला जात असे शेतकऱ्यांकडून कारागिरांना त्याला बलूत असं म्हटलं जात असे. कसबा हे एक मोठं खेडगावच. परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर. परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा. वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणे कसबे मुख्य व्यवसाय शेती असे. सुतार, लोहार, कुशल कारागीर,
सोनार असे अनेक कारागीर असत. कसब्याला जोडून व्यापारपेठ बाजारपेठ असायची. शेटे आणि महाजन हे पेठेचे वतनदार असायचे. शेटे आणि महाजन हे बाजारपेठेचे वतनदार असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असं नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे आणि महाजनच करत. त्यासाठी त्यांना सरकारकडनं जमीन मिळे, नंतर गावकऱ्यांकडनं काही अधिकार मिळायचे. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असत आणि या महाजनांचा दरारा गावात, कसब्यामध्ये, परगण्यामध्ये मोठ्या प्रमाणात असे. मुलांनो, परगणा म्हणजे काय? तर परगणा म्हणजे अनेक गावे मिळून परगणा तयार होत असे. परगणा म्हणजे काय? तर परगणा म्हणजे अनेक गावे मिळून. या गावांची संख्या समान असेलच असं नाही, परंतु पुणे परगणा हा मोठा परगणा होता. या पुणे परगण्यामध्ये 290 गावे होती. चाकण परगण्यामध्ये 64 गावे होती. शिरवळ परगण्यामध्ये 40 गावं तर होती. देशपांडे हे परगण्यांचे वतनदार असायचे. देशमुख आणि देशपांड्यांना वतनदार अधिकारी म्हणून त्या काळात मान असे. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख. गावचे जे पाटील असायचे ना, मौजा गाव, त्यांचे प्रमुख म्हणून देशमुख असत आणि गाव पातळीवर जे काम पाटील करायचे तेच काम परगण्या पातळीवर देशमुख करायचे. परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असत. म्हणजे जमा खर्चाचे कार्य, आज आपण तालुका जिल्हा जसं म्हटलं जातं तशा पद्धतीने परगणा असे. आणि या परगण्यामध्ये जमा खर्चाचे कार्य कुलकर्णी आणि त्यांच्यावर असणारे देशपांडे, परगण्यांचे कार्य देशपांडे करायचे, गाव पातळीवरचे कुलकर्णी करायचे. हे काम अधिकारी म्हणून हे लोक करत असत. परगण्यातील गावावरती कधी परचक्र आली, दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली, तर रयतेचं काय म्हणणं आहे हे सरकारकडे मांडण्याचं काम वतनदार करीत असत. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोगसुद्धा करायचे. कधी रयतेकडून अधिक पैसा घ्यायचे, तर कधी रयतेकडून गोळा झालेली रक्कम सरकारकडे जमा करण्याला उशीर करायचे, विलंब करायचे. अशा वेळी प्रजा त्रासून जात असे आणि वतनदार ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवत असत. दुष्काळाचे संकट त्या काळातही होते. दुष्काळ संकट, शेती ही पावसावर अवलंबून होती. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे आणि खूप जास्त पडला तरी शेताच्या पिकाची नासाडी होत असे. मग अन्नधान्याचे भाव वाढायचे, लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल व्हायचे, जनावरांना चारा मिळत नसे, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असे, लोकांना गावात राहणे कठीण होत असे, लोक गाव सोडून जात असत. लोकांवर परंगदा म्हणजे काय, तर पळून जाणे किंवा बाहेर कुठेतरी वस्तीला जाणे. लोकांवर परंगदा होण्याची वेळ येत असे, कुठेतरी निघून जाण्याची वेळ येत असे, स्थलांतराची वेळ येत असे. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटे. त्या काळात अनेक संकट ही दुष्काळामुळे निर्माण झालेली होती. इसवी सन 1630 पडलेला दुष्काळ. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकायला तयार झाले. विकत घेणारा कोणीच नव्हता. कुटुंबे उद्ध्वस्त झालेली, गुरेढोरे मेली, शेती व्यवसाय खचला.
उद्योगधंदे नष्ट झाली, आर्थिक व्यवहार खुंटले गेले, लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची गडी बसवणे म्हणजे एक मोठे आव्हान असत. त्या काळामध्ये महाराष्ट्राला अनेक वेळा अशा दुष्काळांना तोंड द्यावे लागले आणि लोकजीवनाची घडी वारंवार बसवावी लागली. यानंतर आपण बघूया वारकरी पंथाचे कार्य. अंधश्रद्धा, कर्मकांड हे समाजावर जबरदस्त पगडा करणारे घटक. लोक दैववादी होते, दैवाच्या आहारी गेलेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली गेलेली होती. रयतेची स्थिती खूप हलाखीची झालेली होती. अशा परिस्थितीत चैतन्य निर्माण करण्याचे कार्य महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले. समाजातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी जी परंपरा सुरू केली, संत परंपरा, या समाजातील विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे ती चालवली आणि सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणले आणि या दुःखातून बाहेर काढले. अशा या परिस्थितीतून बाहेर काढले, चैतन्य निर्माण केले. या सगळ्या वारकऱ्यांमध्ये या संतांच्या मेळ्यामधले संत चोखमेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद, या सगळ्या संत मंडळींची मुलाची त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत होती. या सगळ्यांनी केलेले प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर होते. संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई, बहीण निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर, या स्त्रियासुद्धा संत चळवळीमध्ये होऊन गेल्या. पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. विठ्ठलाचे हे सर्व संत मेळ्यातले वारकरी होते. पंढरपुराच्या चंद्रभागेच्या काठी सर्व संत मंडळी एकत्र येत असे, भक्ती सागरात न्हावून निघत असे आणि त्यांनी दिलेला मार्ग आजही आपण चोखून दळत आहोत. आजही महाराष्ट्राचं दैवत म्हणून विठ्ठलाचे आपण उपासक आहोत. मुलांनो, या सगळ्यांनी आपल्या भजन, कीर्तन, सहभोजन या सगळ्या माध्यमातून समतेचा प्रसार केलेला आहे आणि आपल्या लोकजीवनावर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्याला दिसून येतो. यानंतर संत नामदेवांबद्दल सांगायचे झाल्यास, संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ असे संत होते. कुशक संघटक होते, कीर्तनकार तर होतेच. जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र आणून समतेची भावना निर्माण केली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, अशी त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांचे अभंग आज आपण अभ्यासत आहोत. संतांवर, सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणीचा प्रभाव दिसतो. शिकवणूक आजही आपण आचरत आहोत. आपल्या विचारांचा प्रसार पंजाबपर्यंत त्यांनी केलेला होता. संत नामदेवांनी पंजाबपर्यंत आपल्या विचारांचा प्रसार केलेला होता. पायी त्यांनी तेवढा प्रवास केलेला होता. त्यांनी लिहिलेली पदं शीखांच्या गुरुग्रंथ साहिबामध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि गावोगावी पोचवण्याचे कार्य त्यांनी आपल्या या भक्ती चळवळीतून केलेले आहे. पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे महत्त्वपूर्ण कार्य ते अस्मरणीय असे आहे आणि संत नामदेवांना भक्ती चळवळीतील फार महत्त्वाचे स्थान आपण
दिलेले आहे. संत ज्ञानेश्वर. यानंतर आपण बघणार आहोत मुलांनो संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे कार्य. हे वारकरी संप्रदायातील एक खूप विख्यात संत होते. भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा मराठीतून स्पष्ट अनुवाद करणारे, भावार्थ दीपिका हा अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांनी अमृतानुभव हा ग्रंथसुद्धा लिहिला. त्यांनी आपल्या ग्रंथातून आणि अभंगातून भक्तीचा मार्ग आणि त्याचे महत्त्व सामान्य जनतेला समजावून दिले. आजही सामान्य जनता आचरत आहे. आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जगावे लागले तरीसुद्धा त्यांनी आपल्या मनाचे संतुलन कधीही ढळू दिले नाही. भिक्षा मागून सुद्धा त्यांना आपले जीवन व्यतीत करावे लागले तरी कुठेही त्यांनी कटुता बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्या आपण कधीतरी त्या वाचनात तुम्हाला येतील, त्या वाचाव्यात, म्हणजे तुम्हाला त्यातला अर्थसुद्धा कळेल आणि या भक्ती चळवळीतील या सगळ्या संतांचं कार्य देखील तुमच्या लक्षात येईल. संत एकनाथ हे महाराष्ट्राचे भक्ती चळवळीमधील एक महान संत म्हणून स्थान आहे. त्यांचे साहित्य विपुल आहे. अभंग आहेत, गवळणी आहेत, भारुड आहेत, फटके आहेत. त्यांनी भागवत धर्माची मांडणी केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटलेले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीतून विशद केलेला आहे. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रचंड प्रमाणात त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने समजावले. ते लोकशिक्षक होते. मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही हे मानणारे ते होते. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना त्या काळात ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर टीकासुद्धा केली. आणि संत एकनाथ हे प्राणी मात्रांवर दया करणारे असे हे संत होते. यानंतर आपण संत तुकारामांबद्दल माहिती बघणार आहोत. संत तुकाराम हे पुण्याजवळ देहूळ गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रसादिक होती. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली होती. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. आजही तो ठेवा आपण जतन करून ठेवलेला आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची देव जाणावा, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहताना सांगतात आणि जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, असा जो दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला आहे. तर या दृष्टिकोनात त्यांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त करून दिले. या समाजातील दांभिकतेवर त्यांनी कडक शब्दात टीका केली, अंधश्रद्धेवर टीका केली, भक्तीला नीतीची जोड दिली आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार आपल्याला सांगता येईल.
समाजातील काही कर्मठ लोकांनी लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा काही दावा केला. त्यांनी त्यांच्या वया इंद्रायणी नदीच्या डोळ्यात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती धर्मातले होते, विविध जाती जमातीचे होते. नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादेवजी पंत कुलकर्णी, हे काही नावं आपल्याला सांगता येतील. तुकारामांचे अभंग लिहून ठेवलेले आहेत. आजही तुम्ही बघितली तर अनेक देवळांमध्ये तुकारामांचे अभंग तुम्हाला फलकावर वाचायला मिळतील. मुलांनो, या सगळ्या संतांची ओळख त्यांच्या कार्यातून आम्ही तुम्हाला करून दिली. संत कार्याची फलश्रुती काय? संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी आणि मानवता धर्म तर शिकवला. एकमेकांना प्रेम करा, एकत्र या, एकजुटीने राहा, हे शिकवले. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळ अशा परिस्थितीवर मात करता आली. निरनिराळ्या प्रकारची इतर संकटं, निसर्ग संकट, काही आसमानी होती, काही सुलतानी होती. अशा आसमानी आणि सुलतानी संकटांमधून मार्ग या संतांनीच दाखवला. त्यांची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश लोकांना मोठा आजही आधार ठरतोय. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला, समाजात धर्माची अवनती झाली. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले, सुखदुःखे समजावून घेतली लोकांची, भक्तिमार्गाचा पुरस्कार केला, कर्मठ लोकांना विरोध केला आणि विरोध सहनही केला. आपल्या कर्तव्याचा एक भाग म्हणून या संतांनी आपले कर्तव्य केले. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितले. शास्त्री, पंडित, अवघड भाषेतील धर्माला संतांनी साध्या भाषेत आणले आणि साध्या सोप्या भाषेतनं परमेश्वराची आळवणी केली. वर्ण जातीचा अहंकार बाजूला ठेवला. एकमेकांना परमेश्वराची लेकरं या स्वरूपात पाहायला या संतांनी शिकवले. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर भक्ती करत जा. भक्ती करत असताना त्यांनी आपली कर्मे सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असे संत सावतामाळी म्हणतात. त्यांचे विधान शेतीच्या कामासंदर्भात आहे. म्हणजेच त्यांनी दैनंदिन जीवनात आपले कामही सांभाळले आणि भक्तीचा उपदेशही केला. समाजातले हे सगळे संत मंडळी म्हणजे नैतिक जाणीवा विकसित करणारे असे होते. आजही पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्ही या वारकरी लोकांच्या हे बघतात, वारकरी वारीमध्ये, आणि या वारीचं नियोजन तुम्ही दरवेळेस टी व्हीवर बघत असतात. तुम्हाला त्यातूनही संतांची शिकवण लक्षात येईल. रामदास स्वामी. यानंतर मुलांनो, रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब या गावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व समजावले. या रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे. त्यांनी बलाचं महत्त्व सर्व सामान्यांना समजावून सांगितले. मराठाती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश त्यांनी अगदी कानाकोपऱ्यात पोचवला. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक असे साहित्य निर्माण केले. व्यावहारिक शिक्षणाचे तर धडे दिलेच.
पण लोकचळवळीचे धडेसुद्धा त्यांनी सांगितले. लोकसंघटनेचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ गावात संप्रदायाचे केंद्र त्यांनी स्थापन केले. रामाचा आणि हनुमानाचा भक्ती उपासना याचा प्रसार केला. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ भरपूर असा प्रवास केला. ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं उभारली आणि बालोपासनेला सुरुवात केली. लहान मुलांना त्यांनी अनेक प्रश्नातून उत्तरे दिलेली आहेत. ती तुम्हाला मनाच्या श्लोकांमध्ये दिसून येतील. प्रत्येक वेळेला प्रश्न आणि त्याचं उत्तर रामदास स्वामींनी दिलेलं आहे आणि त्यातून लहान मुलांना आणि सर्वसामान्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. तीच त्यांची मार्गदर्शिका आहे. मुलांनो, पारतंत्र्यातील आणि स्वातंत्र्यातील प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती या काळात महाराष्ट्र अनेक सत्तांच्या नियंत्रणाखाली होता आणि काही व्यक्ती, विचारधारा यांच्यामुळे राज्य संकल्पक असे राज्य निर्माण झाले, राजे निर्माण झाले आणि त्यामुळे या स्वराज्य स्थापनेमध्ये सुद्धा संतांचं कार्य हे मोलाचं आहे. रामदास स्वामींनी सुद्धा शिवाजी महाराजांना अनेक वेळा मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे संतांचं सुद्धा कार्य हे स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या कार्यामध्ये मोलाचे आहे, हे लक्षात घ्यावे. या धड्याच्या खालील स्वाध्याय वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यासता येईल. तक्ता पूर्ण करा. या संदर्भात तुम्हाला गाव, मौजा, कसबा, परगणा यातील कसबा कशाला म्हणतात, गाव, मौजा कशाला म्हणतात, परगणा कशास म्हणतात हे तक्त्याद्वारे सांगता येईल. शिवाय अनेक संतांचे कार्य तुम्हाला लिहिता येईल. एका शब्दात माहिती द्या म्हणून सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. जोड्या लावा किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने संतांचे काही काव्यरचना अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला अभ्यास करता येईल आणि परीक्षेला तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरे लिहिता येतील. विविध संतांच्या वेशभूषा करणे, त्यांचे काव्य सादर करणे असे काही उपक्रमसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येतील.